परंतु हा आजचा पहिल्या फेरीतला एकत्रितच शेवटचा सामना आहे. परंतु याच्यानंतर सामने कसे होणार आहे ते पहा. याच्यानंतर कोणकोणत्या संघाला कसे पुकार दिले जातील याच्यावरती देखील सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे. याच्यानंतर पहिलं तर नक्कीच शिवगंगा अलोरे संघ तुम्ही सज्ज राहायचंय. तुमचे 7 खेळाडू मैदानाच्या दिशेने पाठवायचे आहेत. शिवगंगा अलोरे तुमच्याकरिता हा पहिला पुकार असेल. त्यानंतर या ठिकाणी काळेशी काने मोडकवाडी तुम्ही देखील तुमचे 7 खेळाडू सज्ज ठेवायचे आहेत. तुमच्याकरिता देखील हा पहिला पुकार असेल. काळेशी काने मोडकवाडी तुमच्याकरिता पहिला पुकार. त्यानंतर या ठिकाणी शिवगंगा अलोरे तुमच्याकरिता देखील हा पहिला पुकार असेल. त्या दोन्ही संघांना इथपर्यंत बोलवून दुसऱ्या फेरीमध्ये पात्र केलं जाणार आहे आणि नंतर लगेचच दुसऱ्या फेरीला सुरुवात केली जाईल. आणि दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आई काळेश्री वालोटी आणि विठलाई उंडरेवाडी तुमच्याकरिता देखील हा पहिला पुकार आहे. आई काळेश्री वालोटी आणि विठलाई उंडरेवाडी तुमच्याकरिता याच्यात सामना आहे म्हणून पहिला पुकार असेल. परंतु प्रथमतः शिवगंगा अलोरे आणि आई काळेश्री काणे मोडकवाडी हे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानामध्ये येतील. अशा पद्धतीचं आजचं हे शेड्यूल या ठिकाणी आहे. परंतु आता याच दुसऱ्या दिवसातील खऱ्या अर्थाने हा जो शेवटचा सामना आहे ज्याच्याकडे आपण बघतोय. दुसऱ्या दिवसातील आहे ज्याच्याकडे आपण या ठिकाणी बघतोय. आणि सामना पहा दोन्ही संघांसाठी एक चांगली बाब अशा पद्धतीची आहे की इथून तुम्हाला जिंकून काहीतरी करून दाखवायचं आहे. कारण प्रत्येक संघाचं स्वप्न आहे की आम्हाला आई बहिणी भावानी गवडणे याच चषकावरती नाव कोरायचं आहे. ज्याच्याकरिता त्यांना आज काहीतरी करून दाखवावं लागेल. कारण कोण जिंकेल कोण हरेल याच्यापेक्षा या स्पर्धेत कोण 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल होतील याच्यावरती देखील अनेकांच्या नजरा आहेत. एक एक अशा पद्धतीचा चालू असलेला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. अशा पद्धतीचा हा चालू असलेला सामना देखील आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आज कडपोली संघ देखील पाहिला तर ज्याने या वर्षात देखील 1 ते 2 स्पर्धेत जो सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता. गत वर्षात गोलपूर गावातील एक उच्च अशा चषकांची जी स्पर्धा होती इथे अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. आणि ज्या स्पर्धेत एक चांगल्या प्रकारची भूमिका करणारा आपण रायला देखील पाहतोय. परंतु या वर्षामध्ये याची चिपळूण तालुक्याच्या संघात निवड झाली होती. असा ओंकार या ठिकाणी आहे ज्याने एका बोनस स्वरूपाचा गुण प्राप्त केला आहे. नंतर या ठिकाणी अतुलला देखील आपण पाहतोय. हा देखील एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा याच ग्रामस्थ कुंभारली संघाचा खेळाडू या ठिकाणी आहे. आणि तो खेळाडू पहा इथे एक बोनस स्वरूपाचा गुण प्राप्त करतो. तो खेळाडू देखील या ठिकाणी हा एक महत्वपूर्ण अशा प्रकारचा गुण प्राप्त करतोय.
तर या ठिकाणी आई बहिणी दळबटणे 65 किलो मेंढीगट स्वागत आहे. ही स्पर्धा अशा पद्धतीची आहे की इथे मात्र पाहिले ना तर फक्त 65 किलो आणि ज्याच्या आतील वजनाचे जे खेळाडू आहेत असे खेळाडू फक्त या स्पर्धेत खेळू शकतात. अशा प्रकारची योग्य नियमावली असणारी एक शिस्तीचं पालन करणाऱ्या शिस्तबद्ध संघाची म्हणजेच आई बहिणी क्रीडा मंडळ दळबटणे यांची ही एक मानाची सन्मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. आणि त्याच मानाच्या स्पर्धेतला हा असणारा एकंदरीतच दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाचा विचार केला तर ज्याच्यामध्ये यजमान संघ या ठिकाणी बहिणी दळबटणे आणि खेरडी गावातील या ठिकाणी परत तर जय हनुमान खेरडी शिकवणवाडी अशा पद्धतीचे या ठिकाणी दोन संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. परंतु आजच्या रात्रीमध्ये अजून कोणते दोन संघ या ठिकाणी अ गट आणि ब गट याच्यातून सेमीफायनल मध्ये दाखल होतील हे देखील नक्कीच पाहण्यासारखं असेल. याच्याकरिता तुम्ही या स्पर्धेतला पहिला प्रारंभीचा सामना पाहिलाय. परंतु तुम्हाला या ठिकाणी आजच्या दिवसातील शेवटचे दोन जे क्वार्टर सेमीचे सामने आहेत ते देखील तुम्हाला पाहावे लागतील. तर ज्याच्या नंतरच आपल्याला समजेल की आमच्या ह्या चारही चषकांवरती कोणते संघ नाव करतील. तर पहिलं तर बहिणी दळबटणे आणि जय हनुमान खेडी शिकवणवाडी या दोन्ही संघांसाठी कोणतं तरी चषक आणि कोणतं तरी पारितोषिक या ठिकाणी लागू झालेलं आहे. कारण की त्यांनी देखील अशाच पद्धतीचा खेळ केला आहे आणि खेळ करीत असताना याच सामन्याचं पाहिलं तर आहे. आणि त्याच वेळी आकडेवारीच्या दिशेने आपण पहिला डाव संपल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या डावात पदार्पण केलेलं आहे. आणि या पहिल्या डावाचं अशा प्रकारचं बाकीच असतं की पहिल्या डावाची जी शेवटची चढाई केली जाते मैदान बदलत असतं परंतु खेळाडूला त्यांचं नशीब बदलावं लागतं. असं नशीब बदललं जाईल का हे देखील या ठिकाणी पाहिलं जातंय. परंतु पहिल्या डावात ज्या खेळाडूने चांगल्या प्रकारची कामगिरी केली अशाच प्रकारचा हा ओंकार जोशी या ठिकाणी आहे. कारण या पक्षात देखील जो आपला कुमारचा संघ निवडला गेला होता त्या संघात या खेळाडूची चिपळूण तालुका ब संघामध्ये निवड झाली होती. म्हणजेच ज्याची कबड्डी खेळ आहे आवड म्हणून ज्याची झाली होती तालुक्याच्या संघात निवड अशा प्रकारची आवड निवड असणारा हाच ओंकार या ठिकाणी पाहतो. ज्याच्या नावात पहिलं तर श्री गणेशांचा उल्लेख आहे आणि उल्लेखनीय कामगिरी देखील त्याची या ठिकाणी होती. आणि ही स्पर्धा पहिली तर नक्कीच हे दळबटणे गावचं ऐतिहासिक मैदान आहे आणि या ऐतिहासिक मैदानामध्ये या ठिकाणी आज सलग 3 दिवस आपण कबड्डीचे सामने पाहणार आहोत. ज्याचा आजचा हा दुसरा दिवस आहे. या ठिकाणी हा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसात देखील चिंत थळारंग अशा पद्धतीचा हा सामना देखील खेळून राहतोय. परंतु हाच दळबटणे गावाचा आपण इतिहास देखील पाहिलेला आहे की छत्रपती शिवराय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये आपण हे काम आहे. आणि याच आई बहिणी दळबटणे आयोजन करता टाळ्या होणे गरजेचं आहे. कारण इथे पाहिलं तर आणि ज्यांनी कबड्डीच्या पटलामध्ये चांगली कामगिरी केली शेवटची 5 मिनिटे आहेत अशा प्रत्येक खेळाडूचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. कारण ज्यांनी पाहिजे तर फार महत्वाची भूमिका आज कबड्डीच्या माध्यमातून केली त्याला नक्कीच कुठेतरी या ठिकाणी उभारी मिळण्याकरिता त्याला कुठेतरी या ठिकाणी पाठिंबा देण्याकरिता हे मंडळ पुढे आलेलं आहे. आणि मंडळ पुढे येऊन त्यांनी जर पाहिलं तर ग्रामीण विकास यांच्यापर्यंत ते गेले. त्यांनी ग्रामीण विकास कबड्डी संघटना यांच्या माध्यमातून कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी ठेवली आणि कबड्डीची स्पर्धा ठेवल्यानंतर परत तर कालच्या दिवसात 14 आणि आजच्या दिवसात 14 अशाच या चिपळूणमध्ये टॉप लेवलचे 28 संघ आम्ही या ठिकाणी एकत्र बोलवलेत आणि ज्यांच्यातूनच आपण हा खेळ या ठिकाणी पाहतो. परंतु 28 संघातून कोणत्या 4 संघाचं नशीब उघडणार आहे. तर ज्याच्याकरिता मी अशा प्रकारचे सांगेन की या 28 संघांपैकी जे खेळाडू चांगला खेळ करतील आणि चांगला खेळ करीत असताना चुका कमी करतील म्हणजे खेळ चांगला करणार आणि चुका कमी करणार असे 4 संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार. इथे देखील मल्टी पॉइंटेड 2 गुणांची कमाई केली.
महत्वाच्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या याच सह्याद्रीच्या कुशीत आपण दळवंटे गावातील हीच कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी पाहतो आणि स्पर्धा कशी असावी तर स्पर्धा अशी असावी असं उत्तम शेवटचा पुकार दिला जातोय। परंतु प्रथमतः या ठिकाणी शिवगंगा अलोरे तुम्ही मैदानामध्ये यायचं आहे। नंतर काळेश्री काणे मोडकवाडी तुम्ही मैदानामध्ये यायचं आहे। तुमचे 7-7 खेळाडू इथपर्यंत दाखल करायचे आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी विटलाई मुंड्रेवाडी आणि आई काळेश्री वालोटी तुमच्या 4 संघांकरिता हा तिसरा पुकार आहे। 4 संघांकरिता हा तिसरा पुकार असेल। परंतु हा 16-5 या ठिकाणी सामना आहे। ज्या सामन्यातला इथे अजून एक हँटेज आपण पाहिला, इथे अजून एक अशा पद्धतीचा हँटेज आपण देखील पाहिलेला आहे। परंतु आता पहा शेवटची 2 मिनिटे आहेत आणि आघाडी पाहिली तर 6-16 म्हणजे परंतु तदनंतरची ही पकड मात्र पहा, ही पकड या ठिकाणी केली जाते। मात्र पहा ज्या खेळाडूने जे स्पीड वाढवला तो बिगमन अशा प्रकारची हालचाल करून एक पहिला तर कुप्रक्षेप जो डाबा आहे त्याला बाद केला तर खेळ उजवा या ठिकाणी होतो। आता काही सेकंद या ठिकाणी शिल्लक असताना चालू सामना या ठिकाणी संपतोय आणि पकड दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करून हाच आईस